या परशेने लय दिवस झालं गंडवागंडवी चालवली नुसती माझ्यावर. अख्ख्या गावात मला पैशाला कोण फसवत नाही, परशेने मला फसवलं. 2 वर्ष झालं पैसे घेऊन गेलाय. बघू काय असेल ते असेल. आज त्याच्या घरीच जातो. घरी गेल्याशिवाय काय जमणार नाही. घरी जाऊन असेल काय त्याचा ते सोक्ष मोक्षच लावतो. त्याला सोडत नाही आज मी. घरीच जातो त्याच्या. नुसतं रानात गावात वाढले, मकाला पाणी नाही, मका जळून जायला लागली आणि त्यात सावकारानं ताप दिलाय. माणसात दिसले बोलतय काय, त्याला कसं पैसे सावकार बी सारखं करते. आणि त्यात आप्पाला जे घरी कळ पैशाचं, आप्पालाही टेन्शन गेलं. आणि त्यात दिवाळी आली जवळ, दिवाळीचा बाजार भरायचा, पोरांना कपडे घ्यायचे का ह्या सावकाराचं याच द्यायचं. काय नुसतं डोकं असं वाटतंय जीव बिव द्यावा. लई टेन्शन आहे डोक्याला. बघू होईल तसं होईल. परश्या, हे परश्या. काव सावकार, काय झालं? अरे तुझं गाव कुठे? ते रानात गेला असेल. का काय झालं? रानात तुला माहित नाही काय झालंय ती? नाही माहिती. काय माहित नाही तुला? काय झालं? 2 वर्ष झालं पैसे गांडी खाली घालून बसलाय. तुला माहित नाही काय? 2 वर्ष? किती पैसे आहेत? 1 लाख रुपये घेतले. ते काय केलं त्या पैशात सांग? 1 लाख? मला तर काय माहित नाही राव सावकार. काय माहित नाही? कसं तुला माहित नाही काय? नाही माहिती. मी सांगतो त्याला द्या पैसे. द्यायला सांगाय नाही माझी, मला पैसे पाहिजे तर. पण आता कुठनं देईल ते पैसे राव? कुठनं देईल तुला? कुठनं देईल? पैशाची वाजी काय असेल ती सोय लावायची, बाकीचं मला काय कळत नाही. सांगतो की आल्यावर त्याला मी सांगतो ना. पैसे पाहिजे तर पैसे. बरं द्यायला होतो सावकार. तुम्ही जावा. द्यायला होतो नाही, नीट द्यायचं पैसे. जसं घेतलं ना तसं व्यवस्थित आणून द्यायचं. काय त्याच्या गावात राहून द्यायचं नाही दोघाला बी. ध्यानात ठेवायचं. काय सांगतो त्याला. सांगतो ना, नीट सांगायचं समजून. सांगतो म्हणलं की परत डबल मला चक्कर मारून द्यायची नाही इथं. काय तेवढीच काम नाही ते आम्हाला. सावकार म्हणतात आम्हाला ध्यानात ठेवायचं. सांगतो म्हणलं की राव. चला गाड्या जातो. 2 घास खातो. सकाळ धरण काय खाल्लं नाही. लगा आप्पा का बसलेत? आप्पा काय झालं? का रडताय? तो का लागा ते सावकार आलता लागा परश्या दारात आलता वय. अरे नाही तसलं बोलून गेला लागा मला ती. अरे काय केलं बाबा कर्ज एवढं? आप्पा तुम्हाला तर माहित आहे की आपल्या रानात काय सुद्धा पिकत नाही, पाणी नाही. गुरांचं खायचं हाल. माणसांना घालायचं का गुरांना घालायचं का रानाचं बघायचं. अरे माझ्या डोक्याला टेन्शन झालं आप्पा, म्हणून घेतलं होतं त्याच्याकडे पैसे. अरे पण एवढं तुला टेन्शन येत होतं, एवढं कर्ज झालं तर मला सांगायचं लागा तू. अरे ती दारातली गुरु विकून टाकली असती लागा आपण. पण म्हणलं होत्यान पैसे द्यायचं, पण काय ती जुळत नाही पैसे द्यायचे लागा. एवढा तरण्याचा म्हातारा झालेला. अरे कोणाचा मार खाल्ला नाही लागा. पण त्या सावकार लागा मला मारून गेला लागा. नाही तसला बोलून गेला मला. अरे आपण नका रडू. सावकाराचे पैसे देतो मी, काय पण करतो. बाबा काहीतरी करते. नका टेन्शन घेऊ तुम्ही, मी बघतो पैशाचं. रडू नका आप्पा. सावकाराचं पैसे तर काय देणं होणार नाही. काय नको हे आपल्याला जिंदगीच नको. बस जगायलाच नको. काय अयो परशाना काय करतोय लका तिथं? लका आपल्याला सांगायला लागतंय लका. खाली येतोय का काय? अहो तिथं परशाना डाव घेऊन काहीतरी करतोय झाडाला. अहो चला लवकर. परशा
करतोय तू नका अरे तुला काय कळतंय मिळतंय का नाही आप्पा आज माझ्यामुळे तुम्हाला सावकाराचा मार खायला लागला. अरे झालाय का तू फास घेतोय अरे तुझ्या जेवला का मला कोण तू गेलो ना पोरांचं काय ना का अरे तू माझ्या म्हाताऱ्याचा तरी विचार कर ना का अरे पैसे काय आजचं उद्या पैसे भेटते ना अरे कर्जा पण फास घेतोय तू आप्पा येणच नाही काय म्हणलं कसं झाली कुणापाशी मागितलं तर कोण रुपया देत नाही. अरे मला लागा अरे तू राणी कोण टाकू लाग पण असलं काय डोक्याने विचार आणलं लागा आप्पा चुकलं माझं.